स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेबाबत अमोल कोल्हे यांनी एक मोठा दावा केलाय। छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता। मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यानं नियमांचं पालन करणं बंधनकारक होतं असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं अशी खंत देखील अमोल कोल्हे यांनी बोलून दाखवली आहे। आणि स्वतः अमोल कोल्हे हे आपल्या सोबत आता आहेत, त्यांच्यासोबत याबद्दल आपण संवाद साधणार आहोत। अमोल कोल्हेजी, आपलं स्वागत। आणि पहिला प्रश्न साहजिकच की तुमच्यावर दबाव होता, तुम्ही म्हणतायत, हा दबाव नेमका कोणाचा होता? रेग्युलेटरी ऑथॉरिटीजचा होता की कुठला राजकीय स्वरूपाचा दबाव होता? हा जो एक खोडसाळपणा सातत्याने केला जातोय आणि गेले काही दिवसांपासून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला, तो दबावापोटी गुंडाळण्यात आला, असं एक फॉल्स नॅरेटिव्ह जे पसरवलं जातं, याला दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे की जर हा दबाव होता असं जर कुणाला वाटत असेल तर त्याच्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत या पाहणं फार गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मालिका करतो तेव्हा हे माध्यम वेगळं आहे, या माध्यमाच्या मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे त्यात अनेकदा प्रतिकात्मक या गोष्टी दाखवण्यात आल्या, परंतु कुठेतरी एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याच्या दृष्टीनं की हे राजकीय हेतून करण्यात आलं, हा फॉल्स नॅरेटिव्ह जी काही मंडळी पसरवू पाहत आहेत सोशल मीडिया ट्रोलच्या माध्यमातून, त्यांना दिलेले सडेतोड उत्तर आहे की त्यांनी एकदा डोळे उघडून हे बघावं की याच्या स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस काय असतात, याच्यामध्ये नैतिकता ही काय बाळगावी लागते। जेव्हा तुम्ही ऐतिहासिक कलाकृती करता तेव्हा ही नेमकी काय नैतिकता बाळगावी लागते, या दृष्टीनं केलेला आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर सगळ्यांच्या लक्षात येईल की नेमकं या मालिकेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, हेतूविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना दिलेलं हे खरं तर सडेतोड उत्तर आहे।